तुम्ही राजकारणामध्ये आल्यापासून तुम्ही कोणत्या कोणत्या पदावरती काम केलं? माझं असं मत आहे की ईच अँड एव्हरी सिटीजन, प्रत्येक नागरिक हा राजकारणाचा एक हिस्सा असतो. फक्त त्याला जाणवत नाही की त्याच्या बरोबर राजकारण होतंय किंवा त्याला घेऊन काही लोक राजकारण करतात. प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या देशाच्या रक्षणासाठी, त्यांच्या देशाच्या भल्यासाठी राजकारणात सक्रिय होणं गरजेचं आहे. आज बाहेरच्या देशातून आलेले रोहिंग्या ठरवत आहेत की भारताचं भविष्य कोणाच्या हातात पाहिजे. भारताच्या हिंदूंनी का नाही ठरवू की भारताचं भविष्य कोणाच्या हाती असायला हवं. म्हणून राजकारणात असं पाहिलं गेलं तर प्रत्येक नागरिक जन्मतः राजकारणात असतो. घरामध्ये सुद्धा कोणाचं वर्चस्व असायला हवं, कोणाचं नाही. याच्यासाठी दोन भावांमध्ये राजकारण असतं. मग देश रक्षणासाठी, देश सुरक्षेसाठी राजकारण केलेलं काय वाईट? आम्ही त्याला राजकारण नसून धर्मकार्य म्हणतो. आम्ही जे रस्त्यावर उतरून धर्मकार्य करतो तेच आम्हाला विधानसभेत, लोकसभेत जाऊन आमचं धर्मकार्य करायचं आणि ह्याच धर्मकार्यातून हिंदू राष्ट्र भविष्यातला घडेल, या दृष्टिकोनातून आम्ही धर्मकार्य करतो.